मंडळी, आज आपण अशा एका विषयावर बोलतोय ज्याने केवळ मुंबईच नाही तर संपूर्ण आंबेडकरी चळवळ हादरून सोडली होती. दादरचं ऐतिहासिक बुद्धभूषण मुद्रणालय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जिथून छपाई व्हायची ते मुद्रणालय 25 जून 2016 मध्ये एका रात्रीत जमीनदोस्त करण्यात आलं. पण आता 10 वर्षानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणावर जे ताशेरे ओढलेत ते ऐकल्यानंतर प्रशासनाचे अक्षरशः वाभाडे निघालेत. हायकोर्टाने विचारलंय, अहो मध्यरात्री पाडकाम करायला ही काय तुमची नेहमीची पद्धत आहे का? नेमकं काय आहे प्रकरण हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मी विठ्ठल साबळे आणि तुम्ही पाहताय बाई माणूस. विषय समजून घेण्यासाठी आधी थोडं मागे जाऊया. 1930 चा काळ. बाबासाहेबांनी स्वतःचा कष्टाचा पैसा जमा करून दादरमध्ये 2 भूखंड खरेदी केले होते. 1945 मध्ये तिथे बुद्धभूषण मुद्रणालय उभं राहिलं. हे फक्त छपाईचं मशीन नव्हतं, तर या वास्तूच्या प्रत्येक भिंतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाचा, विचारांचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासाचा ठसा उमटलेला होता. त्यांचे हस्तलिखित कागदपत्र, त्यांनी स्वतः आणलेली यंत्रसामग्री आणि ऐतिहासिक पंचशील ध्वज या वास्तूत जतन केलेला होता. पण 25 जून 2016च्या त्या काळरात्री सगळं काही संपवण्यात आलं. 400 लोकांचा जमाव येतो, बुलडोझर चालतो आणि एका तासात इतिहास मातीमोल केला जातो. पण प्रश्न असा आहे की हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून झालं? या प्रकरणाची याचिका जेव्हा हायकोर्टात गेली तेव्हा न्यायमूर्ती अजय गडकरी आणि कमल खाता यांच्या खंडपीठाने पोलिसांना आणि पालिकेला धारेवर धरलं. कोर्टाने थेट विचारलं, जेव्हा 400 लोक तिथे जमा झाले होते तेव्हा तुमची गुप्तचर यंत्रणा झोपली होती का? पोलिसांनी जे उत्तर दिलं त्यावर कोर्टाने म्हटलं की तुमचं प्रतिज्ञापत्र वाचून आम्हाला अस्वस्थ व्हायला होतंय. पोलिसांनी तक्रारदारांना उद्धटपणे उत्तर दिली. त्यांना सहकार्य केलं नाही हे आता लपून राहिलेलं नाही. महापालिकेला तर कोर्टाने सज्जड दम भरलाय की रात्री 2 ते सकाळी 6 या वेळेत पाडकाम करण्याची ही तुमची कोणती स्पेशल पद्धत आहे की ही फक्त एकाच वास्तूसाठी वापरली गेली? याचिकाकर्ते प्रकाश आंबेडकर आणि आनंद आंबेडकर यांचा दावा आहे की हा सगळा बनाव होता. ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत वादाचा फायदा घेऊन इमारतीचा खोटा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट तयार करण्यात आला. इमारत धोकादायक आहे असं भासवून पालिकेला हाताशी धरलं आणि ही कारवाई केली. विशेष म्हणजे ज्या रात्री हे घडलं त्या रात्री भोईवाडा पोलीस ठाण्यातील अधिकारी नक्की काय करत होते यांचा हिशोब आता हायकोर्टाने मागितला आहे. असंही म्हटलं जातं, या संपूर्ण कारवाई मागे दादरमधील कोट्यवधी रुपयांच्या मोक्याच्या जागेवर पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्याचा हेतू असू शकतो. ही जागा बिल्डर लॉबीच्या नजरेत होती असा संशय व्यक्त केला जातोय. तसेच सरकारमधील मोठ्या लोकांना माहिती किंवा त्यांची परवानगी नसताना अशी कारवाई होणे शक्य नाही. आता मुंबई पोलीस आयुक्तांना स्वतः यावर प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आहे. एका महापुरुषाचा वारसा अशा प्रकारे मिटवणं हे कायद्याच्या राज्यात बसणार नाही. बाई माणूसवर आपण या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहणार आहोत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.